त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले यांचे कॅडेट न्यू इंग्लिश स्कूलचे कदम सर, माजी सैनिक, त्याचबरोबर सहपत्रकार बंधू, आपल्याकडे जे अपघाताचं प्रमाण वाढत आहे त्यावर नियंत्रण व्हावं, त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी साहेबांच्या संकल्पनेतून जे काही रोडला प्रवासी जात असतात त्यांच्या मनात अपघाताचे परिणाम यावेत यासाठी या ठिकाणी डेमो पीस तयार केलेला आहे, जेणेकरून त्यांनी आपली वाहनं सुरक्षित चालवावीत, कमी वेगात चालवावीत, कोणी दारू पिऊन वाहन चालवू नये, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, हे सरांची एक संकल्पना होती. त्या दृष्टीने हा डिस्प्ले तयार केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्याने आपल्या सर्वांना वाहतुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. शहरातून उपस्थित सगळे नागरिक, उपस्थित पत्रकार, कदमजी, माजी सैनिक, त्यांचं टीम, NCC, त्यांचं केलीचं मुलं, पत्रकार बंधू आणि भगिनीनो, हे दोन विषय आम्हाला महत्त्वाचा आहे की अपघाताचा रस्ते खूप चांगले झालेले आहे, लोक एक स्पीडनी जातात, तसंच जे सुरक्षेचे नियम पालन करायला पाहिजे कधी कधी ते होत नाही. त्यासाठीच आम्हाला हे मुलांपासून सुरू करायचं आहे. मुला जे जास्तीत जास्त ते सुरक्षेबद्दल जेवढा अवेअरनेस होईल तर मुलांनाही रिक्वेस्ट आहे, तुमचं आई वडील असतील, तुमच्या घरच्या लोकांना, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये सगळ्यांना हे संकल्पना त्यांना द्यावी. त्यासाठीच मी एक असं डेमो पीस पण तयार केले. त्याचा अपघात झाल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात, एक अपघात झाल्यानंतर ते पूर्ण परिवार, त्यांचं कुटुंब ते उद्ध्वस्त होऊन जाते. जे नोकरी करणारे ते त्यांचं निधन झालं तर पूर्ण संसार त्यांचा उद्ध्वस्त होऊन जाते. त्यासाठीच हे सगळं आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे. तसेच आता मुरगेडे साहेबांनी सांगितले की हेल्मेट वापर करायला पाहिजे, विरुद्ध दिशेने नीती घ्यायला पाहिजे. आजकाल तर मोबाईलचा फोनचा जास्त वापर करतात, मोबाईल फोन वरती बोलता बोलता गाडी चालवतात, त्यासाठी अपघात होतात. हे वेगवेगळे कारण आहे आणि तिथं पर्यंत पोहोचण्याचं ते काम आम्ही करतोय. तसेच वृक्षारोपणचं एक महत्त्वाचा एक आमचं डिपार्टमेंटचं पण एक योगदान आहे याच्यामध्ये. खास करून मान्य CM सरांनी हरितवारीसाठी एक संकल्पना ठेवलेली आहे. आता वारकरी आणि पूर्ण पालखी हे मार्गातून पण येणार आहे. गजानन महाराज पालखी मार्ग इथूनच जाते. आम्ही आता काशीमध्ये केली, आता मंगळवेढ्यामध्ये जे वृक्षारोपणचे कार्यक्रम आम्ही छोटंसं करणार आहे. खास करून एक 3 लाख वृक्षारोपण आम्ही मागच्या वर्षी पूर्ण पालखी मार्गामध्ये केले होते. ह्या वर्षी पण एक 2 लाखापर्यंत मी देशी वृक्षारोपण करणार आहे. जे वृक्ष प्रेमी आणि तुमचं टीम इथं मंगळवेढ्यामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे. ते आम्ही बघू शकतो की मंगळवेढा ते पंढरपूर जे रस्त्यामध्ये तिकडे लागलेले वृक्ष आता खूप मोठं झाले आहे. ते देशी वृक्ष पिंपळ, वड, करण, चिंच अशा प्रकारचे वेगवेगळ्या देशी वृक्ष इथं लागवड करण्यात आलेले आहे. त्यासाठी हे मुलं तुम्ही तुमच्यामध्ये पण सहभागी व्हा आणि बाकी शिक्षण संस्था आहे त्यांनाही मी विनंती करतो की असा प्रोग्राम तुम्ही फक्त व्हिडिओसाठी आणि फोटोशूटसाठी न करता प्रत्येक शनिवारी तुम्ही येऊन इथं वृक्षारोपण करावे. आणि आज पूर्ण पालखी मार्गमध्ये एक 20,000 वृक्षारोपण, देशी वृक्षारोपण करणार आहे. प्रत्येक शनिवारी तुम्ही मुलं इथं येऊन त्याचं संगोपन करा, त्याचं व्यवस्थित बघून घ्या. इथं NHI त्यांचंही टीम आहे, त्यांचा पूर्ण टीम IRBचं टीम इथं उपस्थित आहे. तर तेही मेंटेनन्स करत राहतील. आणि वृक्ष जसं जसं तुम्ही मोठं होणार तुम्ही बघू शकते की वृक्ष जसं जसं मोठं होतं तुम्हाला खूप आनंद वाटते. आणि हरितवारीचा संकल्पना सगळ्यांनी करावी असं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.